हिंदू संस्कृती आणि परंपरा यांची समृद्धी दाखवणारं काळ्या दगडातलं हे देखणं मंदिर, ज्याच्या उत्तर दरवाजावर अतिशय सखोल कोरीव काम दिसून येतं. इथे एकूण 3 प्रवेशद्वार आहेत आणि प्रत्येक दारावर वेगवेगळं कोरीव काम दिसून येतं. पूर्वदारावर विष्णूची शेषशायी मूर्ती आणि वरती त्याचे दशावतार कोरलेले आहेत. 3ही दारांच्या वर दगडी झुंबर आणि त्याखाली अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे रक्षक देव आहेत. आत प्रवेश केल्यावर मुख्य मंडपात गोलाकार रंगशिळा आहेत, ज्यावर कलाकार देवासमोर आपली कला सादर करत असत. मग माझं लक्ष गेलं ते या मंदिराचा तोल सांभाळणाऱ्या दगडी खांबांकडे. प्रत्येक खांबावर यक्ष किंवा देवतेची मूर्ती कोरली आहे. यातलं डिटेलिंग इतकं जबरदस्त आहे की हा नरसिंह 2 हातांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडतोय तर 2 हातांनी छताचा भार तोलतोय. खरी समृद्धी तिथे दिसून येते जिथे विज्ञान आणि कला यांचा संगम झालेला असतो. गणित, भूमिती, आर्किटेक्चर, शिल्पकला आणि जोडीला आध्यात्मिक ऊर्जा यामुळे हे स्थान खास आहे. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये असलेल्या या कर्णेश्वराच्या मंदिरात येण्यासाठी हा नकाशा बघा आणि इथे नक्की भेट द्या.